12वा श्लोक आहे. अचर्चा ते जो ज्याची चर्चा करता येत नाही जन्म आणि मरणाची, पण त्याला ते जन्म तो म्हणजे जन्म अवतार घेतो असं म्हणतात. नावं ठेवतात, त्याला नाव देतात. अभेदामध्ये भेद बघतात आणि अधम उत्तम नेहमी सम आहे तिथं अधम उत्तम असे विभाग करतात असं त्यांनी सांगितलं. आता तो जे बोलतोय की माझ्या मनुष्य मात्र सर्व प्रकारांनी माझ्या मार्गाचं अनुसरण करतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर त्याच्या संदर्भात पुढे कर्माचा संबंध आला त्या ठिकाणी. म्हणून तो असं म्हणतो की कांक्षतः कर्मणाम सिद्धी यजंत इह देवता. यजंत म्हणजे उपासना करतात. कशी उपासना करतात? कांक्षतः. काय कांक्षा? आकांक्षा कर्मणाम, कर्मांची आकांक्षा करून माझी उपासना करतात. देवाची उपासना, देवतांची उपासना करतात. आणि क्षिप्रम ही मानुष्य लोके सिद्धिर्भवती कर्मण्या, कारण मनुष्य लोकी कर्मापासून सिद्धी लवकर प्राप्त होते. म्हणजे इथं त्याला असं सांगायचंय की कर्मापासून मिळणारी सिद्धी ती त्यांच्या त्यांच्या कर्माने सिद्धी मिळते. जशी तुम्ही उपासना कराल तशी तुम्हाला सिद्धी. म्हणजे कर्माचं फळ कसं मिळतं, उपासनेचं फळ तुम्ही कशी उपासना केली असेल त्याप्रमाणे मिळेल. आणि त्या फळाची इच्छा करून कांक्षथा कर्मणाम सिद्धी, कर्मांची सिद्धी व्हावी, कर्माच्या फळांचं आपल्याला फल प्राप्त व्हावं म्हणून वेगवेगळ्या देवतांची पूजा करतात. म्हणजे इथं तो परब्रह्म परमात्मा निर्गुण निराकाराची नाही उपासना करत कोणी, तर वेगवेगळ्या देवतांची करतात. कारण प्रत्येक देवतेचा एक अधिकार आहे, प्रत्येक देवता ही विशिष्ट फळं देणारी आहे, हो ना. आणि गीतेमध्ये, भागवतामध्ये, भक्तिसूत्रामध्ये उपासना सांगितलेली आहे की तुम्ही अशी उपासना करा म्हणजे असं त्याला फळ मिळेल. आणि सगळ्या उपासना साधारणतः आपण तशाच करतो. निर्गुणाची उपासना करणंच अवघड आहे म्हणून आपण सगुणाची उपासना करतो. टिंबस्वामी महाराजांनी सुद्धा दत्तपुराणामध्ये जेव्हा योगाचा संबंधी ते बोलतात तेव्हा त्यांनी सगुण ध्यान सांगितले. दत्तात्रेयाचं निराकाराचं ध्यान नाही सांगितलं, सगुणाचं ध्यान सांगितलं. म्हणजे आपल्याला सगुणाशिवाय ध्यानही करता येत नाही, सगुणाशिवाय उपासना काय समोर आणायचं. त्यामुळे आपण वेगवेगळ्या देवतांची उपासना करतो आणि मग त्या उपासनेप्रमाणे आपल्याला सिद्धीची अपेक्षा असते आणि कर्माला सिद्धी मिळते, उपासनेला सिद्धी प्राप्त होते. म्हणजे आता युगल उपासना आहे, शिव पार्वतीची उपासना, हो ना. की पती पत्नींचं जमत नसेल, संसार नीट होत नसेल तर शिव पार्वतीची उपासना करा असं लोक सांगतात. कारण शिव पार्वती नेहमी अभिन्न राहिले, राम सीतेचा वियोग झालेला आहे, हो की नाही. त्यामुळे युगल उपासना करायची तर कोणाची करायची? शिव पार्वती किंवा इंद्र आणि शची, त्यांचा एक वियोग कधी झालेला नाही. शची नेहमी इंद्राबरोबर ती राहिलेली. असं आपण वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळी उपासना करतो. मुलं होण्यासाठी उपासना असते आणि आर्थिक अडचण जाण्यासाठी असं आपण श्रीसुक्तांनी देवीची उपासना करा म्हणजे संपत्ती प्राप्त होईल, आर्थिक अडचणी दूर होतील, लक्ष्मीची उपासना करा. अशा आपण वेगवेगळ्या उपासना करतो आणि त्या उपासनेला सिद्धी मिळावी असं साहजिकच आपल्याला वाटतं की अमुक केल्याने होईल. की आता आपल्यावरती खूप संकट आले तर आपण म्हणतो काय आमचं राहिलंय करायचं, काय देवाचं आम्ही करावं म्हणजे आम्हाला सिद्धी प्राप्त होईल. मग सांगतात की अमुक एक पूजा करा किंवा राहुकेतूचा अडथळा असेल तर राहुकेतूची पूजा करा म्हणजे हे जातील अडचणी. तर असं आपण वेगवेगळ्या देवतांची उपासना करतो. कशासाठी? कांक्षतः कर्मणाम सिद्धी, कर्मांची सिद्धी व्हावी म्हणून करतो. आणि काय होतं या लोकांमध्ये कर्मापासून सिद्धी लवकर होते. याच्यासाठी बऱ्याच उपासना सांगितलेल्या. वास्तूसाठी उपासना आहे, वास्तू चांगली व्हावी. काही अडचणी येत असल्या तर लोक म्हणतात वास्तूला सुद्धा दृष्ट लागते,
काही आहे, दृष्ट कशालाही लागू शकते. माणसाला लागते, वस्तूला लागते, घराला लागते, घराला दृष्ट लागते. मग ते दृष्ट काढून घ्या. असं आपण आपण आपल्या अडचणी सोडवण्यासाठी म्हणून आपण वेगवेगळ्या देवतांची उपासना करतो आणि त्याला सिद्धी मिळते असं तो भगवंत म्हणतो. मग नाना हेतू प्रकारे यथोचित उपचारे मानिली देवतांतरे उपासित. मग ते काय करतात, नाना प्रकारचे हेतुमाना धरून निरनिराळ्या देवतांची योग्य उपचाराने यथोचित उपचारे. प्रत्येकाचा उपचार पण वेगवेगळा आहे. प्रत्येक उपासनेसाठी विधी वेगवेगळा आहे. त्याच्यासाठी उपचाराचे द्रव्य वेगवेगळे आहे. जसं आता शनीला तेल घालतो, शनी मारुतीच्या उपासनेत काळे उडीद, रुईची पानं, हे उपचार आहेत ना. हे उपचार वेगवेगळे आहेत. गुरुला पिवळं वस्त्र, त्याला पिवळी फुलं, आपल्या विष्णूसाठी पिवळी फुलं, तुळशी, असं प्रत्येकाचे, शंकराचा बेल, पांढरं वस्त्र, असं आपण वेगवेगळ्या यथोचित उपचार आहे एवढं त्यांनी म्हटलं. तर वेगवेगळ्या म्हणजे योग्य उपचाराने वेगवेगळी देवतांतरे मानतात आणि विधीपूर्वक त्यांची उपासना करतात. तेथ जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समजतं. तर त्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित ते सगळं मिळतं. बरोबर, तुम्ही जशी उपासना कराल तसं तुम्हाला फळ मिळतं. उपासनेच्या बाबतीमध्ये कसं आहे माहितीये का, उपासना ही जरी आपण कुठल्या कारणासाठी सुरू केली, समजा की आता एखाद्याला मूल होत नाही म्हणून, किंवा मुलांच्या मध्ये काही अडचणी येतात, त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात, किंवा आपल्या घराच्या मध्ये संबंधी काही अडचणी आल्या आणि आपल्या घरामध्ये प्रगती व्हावी, किंवा काही असं आपल्याला वाटत असलं की नाही हे अडथळे बरोबर नाहीत, सारखे अडथळे येतात, तर आपण उपासना करायला घेतो. पण जरी पहिल्यांदा आपण सकाम उपासना केली तरी सुद्धा आपली ती उपासना आपण कंटिन्यू ठेवायची पुढे जाण्यासाठी. हा ना, हा, काम झालं की उपासना सोडायची. नवस सुद्धा फेडायला म्हणतात ना. हो हो, नवस पण मिळायलाच पाहिजे, लगेच फेडायला पाहिजे, आणि नंतर उपासना चालू ठेवा तुम्ही, मग काही फरक पडत नाही. पण ते फेडावे लागतात, बोलल्यानंतर ते फेडायला पाहिजे. तसं नंतर ती वाढवायची असते. आपण आधी थोडी घेतो, म्हणजे ज्याला उपासनेमध्ये याला भगवंताला जी अपेक्षित आहे ती उपासना जर करायची असेल, निर्गुण निराकाराची जर करायची असेल, त्याचं ज्ञान आपल्याला जर घ्यायचं असेल तर आपण ती कंटिन्यू ठेवली पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये भर घालत गेलं पाहिजे. उपासना ही नेहमी वाढवावी लागते. म्हणजे आता बाकीच्या आपण कशा करतो, आता लोक गजानन महाराजांची पोथी वाचतात. खूप लोक आहेत की जे रोज गजानन महाराजांची पोथी वाचतात, वर्षातून एकदा शेगावला जाऊन येतात. तेवढ्या वेळ थांबायचं नाही, त्यांची उपासना वाढवायची. म्हणजे नुसतं नामस्मरण करत असतील आणि तेवढीच पोथी वाचत असतील तर त्याच्यामध्ये अन्य ज्या उपासना पोथीमध्ये सांगितलेल्या आहेत त्या करायला पाहिजे, नुसती तेवढीच वाचून थांबायची नाही. किंवा आता गोंदवलेकर महाराजांचं आपण रामनाम घेतलं आणि नामस्मरण, ते फक्त त्यांचं त्यांनी सांगितलं की सतत तुम्ही रामाचं नामस्मरण करा आणि सगळं कर्म राम करेल असं म्हणून निश्चिंत तुम्ही राहा, सगळ्या गोष्टी होतील. पण आपल्याच्यानी ते होत नाही, किंबहुना आपण वाढवत नाही जप. आपल्या समजा 10 माळा आपण करत असतो तर आपण तेवढ्याच ठेवतो, असं नाही. मग ते संकल्प करायला पाहिजे की नाही या महिन्यात आपला जप जास्त झाला पाहिजे, या महिन्यामध्ये आपण याच्याबरोबर अन्नदान केलं पाहिजे. या म्हणजे जे काही महाराज करत होते आणि जे काही महाराजांनी आपल्या समोर आदर्श घालून दिलेला आहे तर ते आपण करायला पाहिजे. म्हणजे आपली उपासना थांबते एका जागी, तशी थांबता कामा नये. उपासना ही नेहमी वाढवायला पाहिजे आणि जेवढी उपासना वाढेल तेवढं त्याला सिद्धी जास्त मिळते. जितकं तुम्ही नामस्मरण वाढवा, समजा तुम्ही 13 कोटीचा संकल्प केला तर 13 कोटी जप करायला पाहिजे. आमच्या हातनं कसं होईल असं नाही म्हणायचं, घ्यायचा संकल्प
आणि मग करत राहायचं. म्हणजे मग वेळ मिळाला की आपण काय करू, जप करू ना, कारण आपल्याला तेवढा पुरा करायचा. तर असा अवघड आहे. एकट्या माणसाला 13 कोटी जप अवघड आहे. मासमध्ये होतो. 100 माणसं बसली आणि त्यांनी जप केला तर तो सगळा मिळून मोजता येतो. पण एकट्या माणसाला खूप अवघड आहे. किंवा गायत्रीचं पुरस्चरण म्हणा, 24,000चं, 24 लाखाचं एकट्या माणसाला पुरस्चरण करणं अवघड आहे. पण वाढतच नाही ना मग उपासना. ती उपासना वाढवायला पाहिजे. उपासनेला दृढ चालवावे म्हणलं ना समर्थांनी. दृढतेने वाढवायला पाहिजे. नाहीतर तेवढं झालं की आपण ढिलं पडतो. नको वाटतं 10 माळ झाल्या ना, आता 11वी करायची काही गरज नाही. कारण आपल्याला बाकीची कामं दिसत असतात. म्हणून आपण प्रायोरिटी कशाला द्यायची, तर बाकीच्या कामांच्या ऐवजी आपण उपासनेला जास्त द्यायची आणि मग उपासना आपण वाढवत नाही. आणि मग काय वाढवायची, कशी वाढवायची ह्याचं मार्गदर्शन आपल्याला आपोआप मिळत जातं. की आपण त्याच्याबरोबर ते पण करू. समजा आता आपण काही हे करत असू, नामस्मरण एवढं करतोय, त्याच्यामध्ये आपली वाढ होईल. अन्नदान करतात महाराज, आपण अन्नदान करू शकू. आणखीन काही देवाची फुलं, अमुक तमुक, वाटिका लावणे, अमुक करणे, अशी आपण कामं करत जातो ना, मग ही वाढत जाते, उपासना वाढत जाते. देवाला एखादी फुलं सुद्धा देणं ही पण उपासनाच होते ना. की आपल्या बागेमध्ये आपण फुलं वाढवली, झाडं वाढवली, फुलझाडं असतील त्याची फुलाची माळ करून देवाला अर्पण करणे. मग तुळशीची माळ रोज देवाला घालून बघा की अवघड जातं. इतकं सोपं होत नाही. म्हणायला सोपं आहे की बा आपण ठरवलं 1 महिनाभर रोज तुळशीची माळ करायची आणि पांडुरंगाला नेऊन घालायची, इथे घालायची म्हणणं जवळ आहे मंदिर. रोज आपल्याला तेवढ्या तुळशी आणणं, घरी हार करणं आणि आणणं, एक दिवस करू औषधी. पण रोज उपासना म्हणून तेवढं करणं खरंच अवघड जातं. पण अशी उपासना बारीक वाटते ही, पण त्याला फळ मोठं आहे. आणि त्या निमित्ताने वाढते, उपासना वाढत जाते. आणि उपासना ही वाढवली पाहिजे. मग कुठपर्यंत वाढवली पाहिजे, जी अपेक्षा भगवंताला आहे. इथं काय तो म्हणतो, तुम्ही सगुणाची उपासना करताय, वेगवेगळ्या देवतांची उपासना करताय, पण मला तुम्ही ओळखत नाही असं म्हणतोय ना तो इथे. तसं होता का मला भगवंताला ओळखण्यासाठी उपासना मार्गाने जात 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 आपण अशा ठिकाणी येऊ की ज्या ठिकाणी खरोखर आपली भगवंताची खरी ओळख होईल, की जी इथं अपेक्षित आहे, गीतेमध्ये जी अपेक्षित आहे ती आपल्याला होईल. म्हणून तो असं म्हणतो, तुम्ही मानिली देवतांतरी उपासित तेथ जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समजत, परी ते कर्मफळ निश्चित ओळख तू. कर्मफळ झालं ते. त्या देवतेची तशी उपासना केल्यानंतर तुम्हाला जे फळ मिळतं ते तुमच्या कर्माचं फळ मिळतं. आणि देवाला तर इथं कसं निष्काम होणं अपेक्षित आहे. गीतेमध्ये त्याला ज्ञानी आणि निष्काम, हो ना, परमज्ञान व्हायला पाहिजे. आणि परमज्ञान होतं तो आपोआप निष्काम होत जातो माणूस. त्याला निष्कामता अपेक्षित आहे. युद्ध कसं करायचंय, निष्काम होऊन करायचं. कर्म करायचंय पण त्याचा फळाची नाही अपेक्षा करायची, फळाची इच्छाच करायची नाही. जे काय फळ मिळेल ते बरोबरच मिळणार अशी खात्री असली पाहिजे. इतकं निष्काम मिळणार नाही. पण ते कर्म पण वाचून देते घेते आणि निभ्रांत नाही सम्यक. जे जे त्यांच्या मनात असतं ते सगळं प्राप्त होते, पण कर्मा वाचून फल देणार किंवा घेणार दुसरं कोणी नाही. इथे कर्माची फळ सूचक मनुष्य, कर्मच आहे फळाचं सूचक, फळ देणार. त्यामुळे ते कर्म आणि कर्माचं फळ हे एकमेकाला जोडलेलं आहे. नाथ भागवतात म्हटलंय त्यांनी की कर्माला फळ निश्चितच आहे, चांगलं असं व्हायचं कुठलं, हा जसं कर्म तसं फळ. कर्माला फळ निश्चित आहे, तिथे तुम्ही फळ का मागता असं नाथांनी म्हटलंय. तेथ नाडले सकळ,
कर्मफळ मागितलं की तुम्ही अडकला. आता तुम्ही उपासना केली, तुम्हाला फळ मिळणारच आहे. तुम्ही वाईट कृत्य केलं, तुम्हाला फळ मिळणारच आहे. मग तुम्ही फळाची अपेक्षा आणि कशी वेगळी करताय, की हे फळ मिळालं पाहिजे असं. जसं तुमचं कर्म तसं तुम्हाला फळ मिळणारच आहे. मग ते निष्काम होऊन करा ना. म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही त्या कर्मफळाचा. मग चांगलं फळ मिळो किंवा वाईट फळ मिळो, कसं का मिळणार? तुम्हाला काही अपेक्षा नाही की नाही, मग तुम्हाला त्रास होणार नाही. तुम्हाला अपेक्षा आहे आणि त्याच्यापेक्षा कमी फळ मिळालं तर तुम्हाला वाईट वाटतं. त्याच्यापेक्षा विपरीत फळ मिळालं तरी तुम्हाला वाईट वाटतं. आणि काय फळ मिळेल सांगता येत नाही. कर्माचं फळ अमुकच एक मिळेल असं. त्याला खूप कंगोरे आहेत. मीमांसा जर बघितली आपण तर इतके बारीक 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 कंगोरे आहेत त्याला. आणि त्यामुळे ते मीमांसेमध्ये कसं सांगितलं की न चुकता करा. कर्मामध्ये चुकायचं नाही म्हणजे फळ बरोबर मिळतं. पण चुका होतातच. आता द्रव्य जमा करणे. ह्या ना देवी भागवतात सुरुवातीला विचारले बघा परीक्षितांनी की एवढे यज्ञ केले, राजसूय यज्ञ केला, यज्ञ केले, तरी सुद्धा यांना का नरकाची हवा घ्यावी लागली. हो ना. तर त्यांनी काय सांगितलं व्यासांनी की जे द्रव्य जमा केलं त्या द्रव्यामध्ये दोष. ज्याच्याकडनं द्रव्य आणलंय त्याच्याकडे ते कसं आलंय. हा नाही, आणि त्याच्याकडे कसं आलंय, त्यांनी कसं मिळवलंय. त्यामुळे समजा मध्ये मला सुनीलजी चिंचवडकर माझ्याकडे आले होते. तेव्हा बोलता बोलता त्यांनी असं सांगितलं की एकदा ते असे कोणाकडे गेले होते आणि त्यांनी एक पाकिट दिलं त्यांना. जेवण वगैरे झालं ते आपले घेऊन आले. घेऊन आल्यानंतर त्यांनी घरी आल्यावर उघडून बघितलं तर 10,000 रुपये होते. त्यांना कळे ना की एवढे पैसे यांनी चुकून दिले का काय. म्हणून त्यांनी त्यांना फोन केला की अहो तुम्ही 10,000 रुपये दिलेत मला पाकिटात घालून. तो म्हणतो आमचा काळा पैसा असतो. हो, आम्ही असाच तो देतो. म्हणजे काळा पैसा असला की म्हणले मला काळा मी काय करू म्हणले घेऊन. मला सांगा अशा द्रव्याने समजा घरी वापरलं तर काय होईल. अशा द्रव्याने घेऊन कर्म केलं तुम्ही, भले चांगलं कर्म करा. का तर आज आता आपल्याकडे पैसे आहेत तर आपण एक चांगली पूजा घालू, 10 लोकांना जेवायला घालू. आपण पैसा कसा आला. हो की नाही. ते म्हणले मी रामकृष्ण मिशन मध्ये तिथल्या बांधकामामध्ये वापरून टाका म्हणून. आणि सार्वजनिक कार्यामध्ये खर्च केला तर ती गोष्ट वेगळी पडते. पण तुम्ही वापरले, आता ते द्रव्य घेऊन आपण यज्ञ केला, ते द्रव्य घेऊन आपण पुण्यकर्म करायला गेलो तर त्या द्रव्याची शुद्धीचं अशुद्धीचं फळ मिळणारच की. असं कर्माचं फळ काय मिळेल सांगता येत नाही. म्हणून मीमांसेमध्ये त्यांनी इतकी शुद्धता सांगितली आहे, इतकी शुद्धता सांगितली आहे, शुचिता भयंकर सांगितलेली आहे. म्हणून ते कर्मकांड खूप अवघड जातं. सगळं कर्म आपण एवढा खर्च करतोय देवासाठी, हा पैसा आला. हो ना. मन खात नाही आणि आपोआपच मिळतो. त्याला समजा न कळता जरी केलं ना तरी अशुद्धीचं फळ मिळणारच की. पैसा जसं नाही, बाकीचे सुद्धा आपली उपकरणं वगैरे कसे असतात, काय असतात, संस्कृत असली, स्वच्छ असली पाहिजेत, नाही का, चांगलं असलं पाहिजे. आता किती त्याला मागे त्या मीमांसेमध्ये फार अव दिलंय, शुद्धतेसाठी फार दिलंय. द्रव्यशुद्धी खूप त्यांनी दिली. पण कपडे सुद्धा अगदी स्वच्छ धुतलेले रेशमी असेच वापरा. तिथपासून त्यांनी शुद्धता दिलेली आहे. आणि पुन्हा माणसाचं मन त्यावेळेला किती जागेवर असतं ते फार मोठं असतं. आता हो ना, किती वेळेला बघा आता सत्यनारायणाला बसलेले असतात, बघ रे कोणाचा फोन आलाय, बघ रे, असं लक्ष इतरत्र असतं. हो की नाही. तेवढा वेळ कॉन्सन्ट्रेशननी आपण तेवढीच पूजा करतो असं नाही. जे कर्मामध्ये कितीतरी दोष येतात आणि त्या दोषांप्रमाणे फळ मिळतं. सगळ्याच्या सगळं 100% मिळत नाही ना.
म्हणून आपले मनही धड पाहिजे, आपलं शरीरही धड पाहिजे, आपले कपडे व्यवस्थित पाहिजेत, आपलं द्रव्य आपण आणतो ते द्रव्य चांगलं पाहिजे, तर ते सगळं चांगलं होतं. आपण अशी उदाहरण बघतो ना कुटुंबांमध्ये, एकत्र कुटुंबामध्ये एखादाच कोणतरी भाऊ काय असेल ते सगळं घेतो. हो, असे आहेत की खूप आहेत ही उदाहरण. काय म्हणजे हो ना, बाकीच्यांचं लुबाडून घेतलं जातं, असं खूप आहे. त्यामुळे कर्माचं फळ हा सगळं हो ना, पाऊस नाही त्यापेक्षा डोक्यात येणार. पण कर्माचं असंच असतं. कर्माच्या बाबतीमध्ये कर्मकांड म्हटलं ना की त्याची अशुद्धता खूपच असते आणि आपल्याला कळत नाही ना. म्हणून त्यांनी म्हटलं येथ कर्माची फळसूचक मनुष्य लोक. किंवा त्यांचं म्हणणं असं आहे की निष्कामच राहा. भगवंताचं सांगणं काय आहे की निष्काम राहा. बस ह्याची उपासना कर, त्याची उपासना कर, हे मिळव ते मिळव ते मिळव असं मागे नको राहू. शेवटी सगळे देव परमात्म्याचे रूप आहे असं समजून कुठल्याही देवाची उपासना करा, परमात्मा स्वरूपाची उपासना करा आणि त्या सगळं कर्म त्याला अर्पण करून टाका. म्हणजे मग आपण मोकळे झालो. सोपा उपाय त्यांनी सांगितला. जैसे क्षेत्री जे पेरिजे ते वाचुनी आनंद निपिजे, का पाहिजे त्याची देखीजे दर्पणाधारी. कसं मिळतं फळ? तर आपण शेतामध्ये जे बी लावतो तेच बी उगवतं की नाही. ज्वारी लावलं तर ज्वारी येईल, आंबा लावला तर आंबा येईल, चिंच लावलं तर चिंच येईल. त्याच्यापेक्षा दुसरं काही उगवत नाही. किंवा आपण आरशामध्ये जे पाहायचंय, आरशामध्ये जे दाखवू तेच दिसतं ना. हो की नाही? दुसरं काही दिसेल का? नाही दिसणार. त्यामुळे दुसरं काही उत्पन्नच होत नाही, दुसरं काही आरशामध्ये दिसतच नाही. किंवा त्याने अजून एक उदाहरण दिले. ना तरी कडेया तळवटी जैसा आपुलाची बोलू किरीटी पडी साधू पवनी उठी निमित्त. किंवा आपण एखाद्या पर्वताच्या तळाशी उभं राहिलो आणि जोरामध्ये आवाज केला तर आपलाच आवाज जसा आपण केला तसा प्रतिध्वनी म्हणून आपल्याकडे येतो. त्याप्रमाणे तैसा समजता या भजना. भजना म्हणजे काय? यजंत. यजंत त्यांनी भजन उपासना असा अर्थ केलाय. यजन म्हणजे फक्त यज्ञ असा नाही अर्थ केला. या ठिकाणी सर्व प्रकारची उपासना, कुठलीही उपासना तुम्ही करा, पण त्याच्यामध्ये ते यजंत हे आलं. तैसा समजता या भजना मी साक्षीभूत पै अर्जुना. मी साक्षी आहेच. सगळे तुम्ही काही कर्म करा, कुठलीही उपासना करा, कुठल्याही देवाची उपासना करा, कशीही करा, तुम्हाला पाहिजे तशी करा, पण मी साक्षी आहे ना. मी केव्हा साक्षी आहे. पण मी काय करतो? प्रतिफळे भावना आपुलाली. तुम्हाला मिळणार कसं? मी काही देणार नाही तुम्हाला. जशी तुमची उपासना आहे तशी तुम्हाला फळ मिळेल. मी त्यात काही गडबड करणार नाही. मी बघणार तुम्ही काय करता ते. पण मी उपासनेचं फळ बदलत नाही. पण तुम्ही निष्काम उपासना करा तर मी मिळेन. मी मिळणार नाही त्यांनी तुम्हाला. ते आपुल आली तुमच्यावर ढकललं त्याने सगळं. तुम्ही जशी उपासना कराल तसं तुम्हाला फळ मिळेल. उपासना चांगली केली फळ चांगलं, उपासना तुमच्या हातून नीट झाली नाही तुम्हाला फळ मिळणार. म्हणून किती प्रामाणिकपणाने आपण उपासना करतो. सगळ्यामध्ये की नाही प्रामाणिकपणा हा फार मोठा. मग व्यवसाय असू दे, उपासना असू दे, उपासनेमध्ये सुद्धा खूप प्रामाणिक राहावं लागतं. नाही एवढं आपल्याला करायचंय, सगळं मनातलं बाजूला ठेवून शारीरिक दुःख, मानसिक दुःख, मानसिक ताणतणाव सगळे बाजूला ठेवून आपण तेवढी उपासना मनपूर्वक करायला पाहिजे. आणि तशी खूप अवघड जाते, ते पण मी बघितलं. सगळंच्या सगळं तुमच्या डोक्यावरचं ओझं बाजूला ठेवून तुम्ही फक्त तेवढं देवाचं नाव स्मरण करायचं, ते खूप अवघड जातं. पण हळूहळू सवयीने येतं, नाही असं नाही. एवढं तुम्ही करताना मग रिलॅक्स होत, मग त्याच्यावरून तुम्हाला ताण अजिबात होत नाही. नाही तर उपासनेचा सुद्धा ताण येतो माणसाला. बापरे अजून आपलं झालं नाही, बापरे अजून आपलं झालं नाही, एवढ्या आपल्याला माळा केल्या पाहिजे, एवढं आपल्याला करायलाच पाहिजे, असं त्याचा पण ताण येतो. त्यामुळे नाही, मग त्या दिवशी नाही झालं ना
तर नाही करायचं. पण असं ताण घेऊन अमुक घेऊन अशी उपासना करायची नाही. ठीक आहे, दुसऱ्या दिवशी करा, तिसऱ्या दिवशी करा. ढिलं पडू नका. म्हणजे कंटाळा म्हणून केली नाही असं ना. नाही एखाद्या कारणाने झालं तर काय करणार? त्या एखाद्या दिवशी नाही जमत, मग नाही करायचं. समजा आपण रोजचं वाचन आहे, नित्य पाठ आहेत आपले, नाही एखाद्या दिवशी पाठ झाला, काही बिघडत नाही. पण ताण घेऊन चिडचिड करून असं नाही करायचं. नाही एवढं माझं व्हायलाच पाहिजे, मग सगळ्यांना त्रास होतो घरात त्या गोष्टीचा. दुसऱ्या दिवशी डबल करायचं. झालं तर करायचं, झालं तर करायचं. हा, उद्या करायचं, झालं तर करायचं, नाही झालं तर नाही करायचं. एखाद दिवस अजून वाढवून घ्या पाहिजे, मग करा. म्हणजे ते सुद्धा रिलॅक्स मध्ये करायला पाहिजे. ताण घेऊन उपासना करायची नाही, त्याने सुद्धा माणूस आजारी पडतो. ताण कुठला येईल सांगता येत नाही. हा, मनापासून तुम्ही एकाग्र होत नाही. खरी खरी अडचण हा, सवय नाही होईल, आपोआप होते, आपोआप होते. सवय होऊन जाते मनाला, पण करायची सवय पण होऊन जाते. म्हणून तर काय म्हणतो, एथ प्रतिफळे भावना आपुलाली. मी साक्षी आहे, पण मी तुम्हाला त्याची फळं देत नाही. तुमची तुमची भावना कशी, तसं तुम्हाला फळ. असं आहे ते. आता तो काय म्हणतो की आपली आपली भावना, आपले आपले हे कसे असते, कशा प्रकारे माणसं असतात, कशा प्रकारे उपासना करतात, हे सगळं बाकीच्या परिस्थितीवर सुद्धा अवलंबून आहे ना. एखाद्याला एखादी उपासना आवडेल. रुचिराम वैचित्र्यात रुजू कुटील नाना पथजुषाम. रुची वेगवेगळी असते, प्रत्येकाची आवड वेगळी असते. कुणाला कशी उपासना करायला आवडेल, कुणाला कशी, कोणाला कुठले देव आवडतील, कोणाला कुठले देव आवडतील. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. हे कशी आहे, काय आहे, त्याच्यावरून तो सांगतो की चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्धि अकर्तारम अव्ययम. आता हे त्याने विशेष सांगितलंय, है ना. महत्वाचा श्लोक आहे आणि प्रसिद्ध श्लोक आहे गीतेवरती खूप. त्यामुळे चातुर्वर्णामुळे आक्षेपित चातुर्वर्ण वर्ण व्यवस्था मानते गीता. पण नैसर्गिक आहे तो वर्ण. अथर्ववेदामध्ये काय सांगितले त्यांनी की जमीन 4 वर्णाची असते. जमीन सुद्धा पांढरी जमीन असते, पिवळी जमीन असते, लाल जमीन असते, काळी जमीन असते. त्याप्रमाणे ती सात्विक, राजसिक, तामसिक अशी असते, है ना. आणि कुठली जमीन कोणाला उपयुक्त, वास्तुशास्त्रामध्ये खूप दिलंय भूमीविषयी. मग त्यांनी काय सांगितलंय, कुठली जमीन सात्विक, कुठली जमीन राजसिक, कुठली जमीन तामसिक. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की 1 2x2 चा खड्डा करा. 2 फूट रुंद, 2 फूट लांब, 2 फूट खोल. आणि मग त्यातली सगळी माती तुम्ही बाहेर काढली की त्या सगळ्या मातीने परत तो खड्डा भरायचा. मग तो खड्ड्यातली माती जर त्या खड्ड्यापेक्षा जास्त आली तर तो झाला सात्विक, ती जमीन सात्विक. ती जर अगदी बरोबरीने भरली गेली तर ती जमीन राजसिक. आणि तिला जर खड्ड्यातच गेली सगळी आतमध्ये तर तामसिक. मग आता तुमचा वर्ण कुठला आहे, समजा ब्राह्मण वर्ण आहे, तर ब्राह्मण वर्णाला सात्विक जमीन पाहिजे. मग त्यांनी सात्विक जमिनीवर घर बांधायचं. रजोगुणी क्षत्रियाला लागतो, कारण त्याला समाजाचं रक्षण करायचंय, म्हणजे त्याला रजोगुण आवश्यक आहे. त्यांनी रजोगुणी जमिनीवर घर करायचं. आणि शूद्रांनी, वैश्यांनी, बाकीच्यांनी सगळ्यांनी तमोगुणी जमिनीवर घर करायचं. आता काय प्लॉट हे नसतं, आता शक्य नाही आहे. पण निवडायची जागा चॉईस असेल तुम्हाला तर. समुद्राकाठी, नदीकाठी, हा हा हो, माती आणा, माती सांगतात, माती आणि पाणी, हो सगळं सांगतात. तसा नवरात्रात सुद्धा ह्या सगळ्या माती सगळीकडची आणा म्हणून सांगतात. म्हणजे मग ती जमीन शेत पेरायला ती, तर तिथे येतो ना, काही वेळेला चांगलं येतं, काही वेळेला शेत येत नाही चांगलं. ते जमिनीच्या गुणावर अवलंबून असतं. म्हणजे जमीन तशी आहे.
त्याच्यानंतर पशुपक्ष्यांमध्ये येतात. भारद्वाज हा ब्राह्मण समजला जातो, कावळा शूद्र समजला जातो, हो की नाही. त्याच्यानंतर गायीला गाय, अश्व, मेंढा, याच्यामध्ये मेंढा ब्राह्मण आहे, गाय वैश्य, हो, आणि अश्व क्षत्रिय आहे असं समजलं जातं. वैश्य तोंड काही खाते ना ती, तोंडामुळे तसं आहे. ती सगळ्या देवांची गाईला शाप आहे, त्यामुळे ती त्याच्यामध्ये जाते. म्हणजे असं वेगवेगळे पशुपक्ष्यांमध्ये तर समुद्र ब्राह्मण समजला जातो. मग समुद्राला जानवं देतात बघा, मग तो जानवं घेतो, नारळ दिला तर तो परत देतो, काही टाका सगळं परत येतो. पण जानवं दिलं तर जानवं बुडतो त्याच्यात. समुद्राला जानवं द्यावं म्हणे, ब्राह्मण आहे नारळ परत पाठीमागे सगळं टाकेल ते तो परत पाठवतो. तो ब्राह्मण आहे. असं म्हणजे सगळ्याच निसर्गामध्ये झाडं, आता 12 वृक्ष, देववृक्ष सगळे ब्राह्मण समजले जातात. पारिजात आहे, तुळस आहे, आणखीन मंदार आहे, केळीचं झाड आहे, अर्जुन आहे, आंबा आहे, पिंपळ आहे, वड पिंपळ, हे सगळे उंबर असतील. 12 आहेत देववृक्ष, 12 म्हणतात. आवळा आहे. तर हे देववृक्ष सगळे सात्विक आहेत. तामसी असतात ते वनस्पती बाकीच्याला खातात. आफ्रिकेच्या जंगलात आहेत बघा, त्या सगळ्या अशा उडून घेतात आणि खातात. हा, ते खातात त्या. म्हणजे आहे सगळीकडे, आहे की नाही. आता हे काय माणसाने निर्माण केलेलं नाही. 4 वर्ण सगळ्यामध्ये आहेत. पशु, पक्षी, तिर्यक योनी, मनुष्य, सगळ्यामध्ये 4 वर्ण आहेत. मग आता हे 4 वर्ण आपोआप निर्माण झाले सृष्टीबरोबर. जशी सृष्टी निर्माण झाली तशी निर्माण झाली. त्याला काय वर्णव्यवस्था मानणं न मानणं हा काही भाग नाहीये. हे आपोआपच झालेले आहेत निर्माण. त्यामुळे तुम्ही कसे कुठल्या वर्णाचे जन्मता हे तुमच्या पूर्वकर्मावरती अवलंबून राहत. तुम्ही ब्राह्मणाच्या घरात जन्मल्यावर असं नाही की तुम्ही ब्राह्मणच असलं पाहिजे. क्षत्रिय असू शकतो, वैश्य असू शकतो. आता व्यापार करतात आपले लोक, मध्ये वैश्य झाले ना, नोकरी करतात ते शूद्र झाले, शिक्षण देतात ते ब्राह्मण झाले. म्हणजे कशावर आहे? गुणकर्म विभाग. गुण आणि कर्म याच्यावरती अवलंबून राहतं की तुम्ही कुठल्या वर्णाचे. मग एका घरामध्ये 4ही वर्णाची माणसं असू शकतात. ब्राह्मण असतो, क्षत्रिय असतो, वैश्य असतो, शूद्र असतो. एखादा चाकरीच करतो, एखादा प्रोफेसर वगैरे होतो, एखादा व्यावसायिक होतो. मग झाले की वेगवेगळे वर्ण. म्हणजे गुणकर्म विभागशः आहे. चुकीचं समजलं की चुकीचं झालं. ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मणच असं म्हटलं तर मग ते चुकीचं आहे. पण ब्राह्मणाचा मुलगा वैश्य असू शकतो, शूद्र असू शकतो, क्षत्रिय असू शकतो. नंतर ती रिजिडिटी आली की ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मण, क्षत्रियाचा मुलगा क्षत्रिय. कारण काय होतं, परंपरागत त्याच्याकडे ते ज्ञान आपोआप येतं खरं म्हणजे. म्हणून तसं झालं. मनुस्मृतीमध्ये येईपर्यंत काय झालं की त्याला ते नैसर्गिकरित्या, अनुवंशिकरित्या यायला लागलं. त्यामुळे तो ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मण म्हणायला लागला, क्षत्रियाचा मुलगा क्षत्रिय म्हणायला लागला, वैश्याचा मुलगा वैश्य म्हणायला लागला. लहानपणापासून हिशोब सगळं येतं आहो त्यांना, घरातलं बघून बघून. ब्राह्मणाच्या मुलाला लहानपणापासून वेद म्हणायला येतात, ऐकून आपोआप येतं ना. म्हणून ती रिजिडिटी वाढली. नाहीतर काय रिजिड व्हायचं काही कारण नव्हतं अजिबात. तेव्हा त्यांनी काय केलं की गुणकर्म विभाग, त्यांनी तो काय म्हणतो ते महत्वाचे पुढे. याचा करता मी आहे. मी सृष्टी निर्माण केली असल्यामुळे आपोआपच या चातुर्वर्णाचं कर्तृत्व माझ्याकडे येतं. मी करता असलो तरी मी अकर्ता आहे आणि अव्यय आहे. माझा काही संबंध नाही त्याची. अकर्ता पण आहे आणि अव्यय पण आहे. असं कृष्णासारखं जमायला पाहिजे आयुष्य आपल्याला. हा, सगळं करतं पण काही नाही. माझं नाही. इदं मम. जय मिळाला तरी बाजूला, पराजय होणारच नाही.
पण जय मिळाला तरी मी काय केलं नाही. अवघड. कृष्णासारखं जीवन जगणं खूप अवघड. म्हणून तर गीता अवघड जात, जगायला अवघड जात. समजतं एक वेळ, बुद्धीला समजायला काही कठीण नाही. ज्याची बुद्धी जरा चांगली आहे त्याला गीता समजते. पण जगायची तशी गीता हे खूप अवघड आहे. कारण त्याला काय माहितीये का, आपण अलिप्त राहत नाही. अलिप्तता जी यायला पाहिजे आपल्याला, ती अलिप्तता आपल्यापाशी नाही. आपण त्या प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह होतो. मग घरामध्ये आपण इन्व्हॉल्व्ह असतो. आता बघा, आपण लग्न होऊन जेव्हा घरी येतो तेव्हा आपल्याला कुठल्याही गोष्टीशी आपण कनेक्टेड नसतो की नाही, त्या घरातल्या. ना आपल्याला भांडी-कुंडी माहित असतात, ना आपल्याला घरातली माणसं माहित असतात, ना आपल्याला अजून त्याच्याशी कोणाशी अटॅचमेंट असते. पण हळूहळू काय होतं, आपण हे माझं घर आहे असं जेव्हा आपण ठरवून येतो तेव्हा आपण आपोआपच ही सगळी भांडी आपली आहेत, आपल्याला सांभाळली पाहिजे. ही सगळी माणसं आपली आहेत, आपल्याला सांभाळली पाहिजे. हे सगळं आपलं आहे, आपल्याला सांभाळलं पाहिजे. असं म्हणत म्हणत आपली त्याच्याबद्दलची आसक्ती म्हणा, त्याच्याबद्दलचं प्रेम, त्याच्याबद्दल इन्व्हॉल्वमेंट अशी वाढत जाते आणि आपण त्या संसारामध्ये गुंततो. आता हे गुंतणं हे आपल्याला पुढे पुढे बंधन करायला लागतं. स्वीकारणं वेगळं आणि गुंतणं वेगळं. आपण काय होतं, नुसतं स्वीकारत नाही आणि अडकत जात, आणि ते अडकलेलं सुटणं हे अवघड जातं. ती इन्व्हॉल्वमेंट जर नसेल ना तर आपण काम करू शकत नाही. माझं आहे आणि मला सांभाळलं पाहिजे असं म्हटल्याशिवाय आपण घर सांभाळू शकणारच नाही. म्हणून आपल्याला ती इन्व्हॉल्वमेंट हवी. हो ना, संसारामध्ये पूर्ण इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे. पण इन्व्हॉल्वमेंट असताना मनामध्ये कुठेतरी नक्की असं असायला पाहिजे की नाही, मी फक्त साक्षी आहे. कृष्ण कसा म्हणतो, मी साक्षी आहे, मी काय करत नाही. आणि तिथपासून ती अलिप्तता किंवा काही एका स्टेजला मग आपण हळूहळू मागे आलं पाहिजे की नाही, आता बस, आता घरात लक्ष घालणं पाहिजे. ते कसं नैसर्गिकरित्या सुटलं पाहिजे, जबरदस्ती नाही. जबरदस्तीने ओढाताण होते मनाची आणि जास्त ताण येत, असं नाही होत. म्हणून ही कसरत आहे. विशिष्ट वयानंतर सुद्धा आपण जर ठरवलं की नाही बाबा आता काही फार आपण लक्ष द्यायचं नाही, मनाची तयारी करा. आपणच जर अलिप्त व्हायचं ठरवलं तर हळूहळू आपण केलं, एक तासभर आता मी कोणाची नाही, तासभर मी घरामध्ये काही बघणार नाही, माझी उपासना आणि मी हे करणार. किंवा 8 दिवस मी शिबिराला गेले, अजिबात बघणार नाही घरामध्ये काय झालं काय नाही, कसंही तुम्ही सांभाळ, तेवढं पूर्ण आले. आणि असं करत जर आपण वाढवत गेलो, महिनाभर आपण गेलो, काही नाही बघायचं घरामध्ये. आता याची परी जाणं, चारी आहे तिहे वर्ण, स्वाभाविक असे 4 प्रकृतीचे भाग आहेत. सृजले म्या गुण कर्म भागे, गुण आणि कर्मानुसार प्रकृतीचे स्वाभाविकरित्या 4 भाग आहेत. त्याला आपण वर्ण व्यवस्था म्हणतो, ना की जातीला आपण वर्ण म्हणतो. तेवढं लक्षात आपल्या नक्की पाहिजे. जे प्रकृतीचे ने आधारे, गुणाचे नि व्यभिचारे, कर्मे तदनुसरी निवंचन. तर तो माणूस आपापल्या प्रकृतीप्रमाणे कर्म आपापली स्वीकारतो. एथ एकची हे धनुष्य पाणी, परी जाहले गा चहुवर्णी. एकटाच आहे तो, पण 4 वर्णामध्ये विभागला गेला. ऐशी गुणकर्मी कडसणी केली सहज, अशी गुणकर्मामुळे मी निवड स्वभावता केली. म्हणून ऐके पार्था, हे वर्णभेद संस्था, मी करता नव्हे सर्वथा. मी त्याचा करता म्हणून ते माझ्याकडे बघायचं नाही, हे स्वाभाविक आहे. जशी सृष्टी निर्माण झाली तशी हे स्वाभाविकरित्या निर्माण झालं. त्यामुळे ना प्रश्न काय पडतो माहितीये का, जेव्हा आपण हा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला वाटतं की हे नियम आहेत, नियमाने सृष्टी चालली आहे. हे नियम कुणी केले, ह्या नियमाचा बघणारा कोण आहे की हे नियमाने चाललंय का नाही, कोण बघतं. आता परवा माझ्याकडे गुलाबाला आतापर्यंत 50 फुलं येऊन गेली, पण आता परवा इतकं एक वेगळं फुल आलं
की त्याच्यामध्ये पिवळ्या रंगाच्या 4 पाकळ्या येऊन गेल्या. आता ते कुणी केलं? आहे माझ्या मोबाईलवर त्याचा फोटो सुद्धा आहे. एकच फुल एकदम असं वेगळं येऊन गेलं. ते 2-3 पाकळ्या पूर्ण पिवळ्या आल्या. एका पाकळीवर गुलाबी, याच्यावर पिवळे ठिपके आले. एकावरती गुलाबी पिवळ्या पाकळीवरती गुलाबी ठिपके आले. आता पूर्णतः फुल ते 50 फुलं येऊन गेली. एकही फुल तसं आलं नव्हतं. हे फुल एकदम वेगळं आलं. हे कसं झालं? स्वाभाविकरित्या झालं. कोणी केलं? काय माहिती परमेश्वर काय रंग द्यायला बसला होता कधी ते. म्हणून तर म्हणतो मी हा करताय. त्यामुळे मी काय नाही केलं. स्वाभाविकरित्या आलं. इतकी गंमत वाटली त्या फुलाची. कधीच आलं नाही. 50 फुलं येऊन गेली, एकसारखी आली होती सगळी. हेच फुल एकदम अचानक वेगळं आलं. कुणी केलं हे? कोणी नाही केलं. स्वाभाविकरित्या आलं. म्हणजे सृष्टी ही स्वाभाविकरित्या चालते. अशी का चालेल? याला उत्तर काही नाहीये. मी मायाला पण विचारलं. तो म्हणला आपलं काम खत घालायचं आणि पाणी घालायचं. कशी फुलं येतील हे मी नाही सांगू शकत म्हणाला. आपण काही करत नाही. त्याला सुद्धा कळते ही फिलॉसॉफी की आपण काही करत नाही. हा त्याला काय हो ना की आपण काही करत नाही म्हणला. नुसतं खत घालायचं पाणी घालायचं. काय असेल ते देव करतो. म्हणजे किती गंमत आणि केवढा सृष्टीचा चमत्कार आहे बघा. हे कसं आलं? तसं आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा स्वाभाविकरित्या असे बदल होत जातात. आणि असं का झालं याला काही उत्तर नाही. निसर्ग हेच उत्तर त्याला. नैसर्गिकरित्या स्वाभाविकरित्या होतं. तसं हेच गुण का? याला काही उत्तर नाही. एखादा सात्विकच का आहे? एखादा तामसिकच का आहे? आता रावण तर जन्माने ब्राह्मण. एवढी तपश्चर्या केलेला, 4 वेद जाणणारा, ऋषींचा मुलगा, शंकराचा एवढा मोठा भक्त, तरी सुद्धा त्याने काय केलं? मग कुठे गेला स्वभाव त्याचा? राक्षसी झाला की नाही? का झाला? स्वाभाविक. म्हणून मी काय करू? माझा स्वभाव कसा आहे? मला पाहिजेच. जे मला आवडतं ते माझ्याकडे मला पाहिजे. मग ते कोणाचं आहे काय? फार बदल होत नाही. संस्काराला अनेक जन्म लागतात. संस्कार या जन्मी केलेले लगेच हो कुठेही जाऊ शकतो. त्याला वेळ लागतो. संस्काराला वेळ लागतो. संस्कार रुजायला सुद्धा ते जीन्स बदलावे लागतात. ते जीन्स बदलायला वेळ लागतो. म्हणून हे सुद्धा संस्कार आपण नामाचे संस्कार जरी आपल्यावर केले तरी असं नाही म्हणतात की तुम्हाला याच जन्मामध्ये त्याचे तुम्हाला फळ मिळेल. हा नाही आठवत नाही. त्यामुळे ते संस्कार बरोबर येतात. मग ते पुन्हा तुम्ही चालवले पाहिजे. पुन्हा त्याच्यामध्ये वाढ केली पाहिजे. पुन्हा त्याच्यामध्ये तुम्ही तसे संस्कार केले पाहिजेत. मग हळूहळू हळूहळू बदल होतो. त्यामुळे बहुनाम जन्मनाम आणते म्हणले ना गीतेमध्ये. एका जन्मामध्ये म्हणलं नाहीये त्यांनी. बहुनाम जन्मनाम आणते म्हटले त्यांनी. कारण इतके जन्मानुजन्माचे संस्कार व्हावे लागतात. त्याचा तो झाला. एक सारखा नाहीये कोणी. मला मुक्ती मिळाली म्हणजे माझ्या भावंडांना मिळेल, माझ्या नवऱ्याला मिळेल, माझ्या मुलांना मिळेल असं नाही. माझी मी मोकळी होऊन जाणे. प्रत्येकाचं वेगवेगळं राहणं. कोण कसं होईल कोण कसं होईल काय सांगते. हा आधी तुम्ही किती संस्कार घेऊन आलाय त्याच्यावरती ते हा हा पुण्य पाहिजे. नाही तर नाही होत. नाही होत. पूर्वजन्मीचं असल्याशिवाय अजिबात होत नाही. या जन्मी तुम्हाला असलं तरी कुठल्या तरी जन्मातली ती पुण्याही बरोबर आलेली असते. हो ना स्वतः सांगतो. किती जन्मानुजन्म करावं लागतं ते काय हो ना. हो त्यामुळे गुणाचे निव्यभिचारे कर्मे तदनुसारे विवंचिले. एथ एकची हे धनुष्य पाणी एकच आहे परी राहिले का सहवर्णी. सर्व लोक वस्तुता एकच आहेत पण 4 वर्णात त्यांची विभागणी झाली. ऐसे गुणकर्मी कडसणी केली सर सहज झाली निवड. म्हणून ऐके पार्था हे वर्णवेद संस्था मी करता नव्हे सर्वथा याची नाही. म्हणून मी त्याचा करता
वाटत असलं तरी मी त्याचा करता नाही, हे स्वाभाविकरित्या सगळं झाले. जशी सृष्टी निर्माण झाली त्या क्षणी सृष्टीचे नियम निर्माण झाले. का झाले, कुणी केले, काही उत्तर नाहीये. ऋतुचक्र असंच का आहे काय माहिती नाही. एखाद्या ठिकाणी बर्फ म्हणजे 12 महिने बर्फच का असतं काय तसंच असतं. त्याला काही उत्तर नाही. नमाम कर्माणि लिंपन्ति न मे कर्म फले स्पृहा इति माम योभिजानाति कर्मवीर न सबध्यते. अगदी छान सांगितले ते की नमाम कर्माणि लिंपन्ति. मी जाणताय म्हणून लक्षात घ्या. श्रीकृष्णाला तो म्हणतोय, मी नाही म्हणू शकत असं की नमाम कर्माणि लिंपन्ति, मला कर्म लागत नाही, कर्माने मी बद्ध होत नाही असं भगवंत म्हणतो. पण त्याला माहित आहे की आपण याच्यामध्ये नाही आहोत. आपल्याला नाही माहिती, आपण आहोत, संसारामध्ये आहोत, संसार करतो आहोत, संसारामध्ये बांधले गेलेलो आहोत. सगळी सुखदुःख मनामध्ये आपल्या तशीच साठून आहेत, विसरलेली नाहीत आतापर्यंतची काही सुखदुःख. आपण म्हणतो की सगळं जे आहे ते भगवंताने त्यानेच निर्माण केलं. तो तर स्वतः म्हणतो, मी काय केलं नाही. म्हणजे मग कोणी केलं? हो ना, स्वाभाविक झालं म्हणतो. नाही, त्याचा स्वभाव आहे, भगवंताचा स्वभाव. मला कर्म लागत नाहीत आणि मला कर्मफळामध्ये आसक्ती नाही. असं काय म्हणतो तो, इतिमाम योभी जानाति, असं मला जो जाणतो ते महत्वाचं आहे. हा, यो माव इति अभिजानाति, असं जो मला जाणतो त्याला कर्मबंधनकारक होत नाही. तर क्लॉजेस आहेत. मी नेहमी म्हणते की इतके भगवंतांनी क्लॉजेस घातलेले आहेत की सरळ काही तो जाऊ देत नाही आपल्याला की ठीक आहे असं करा, असं होईल, असं नाही, असं करायला, असं केलं तर, अमुक असलं तर, तमुक असलं तर हे सगळं होणार. मी म्हणते आपल्याकडनं एवढी उपासना होते ना, ही सुद्धा खूप आहे. कारण याला सुद्धा तुम्ही बघा ना, दरवेळेला सगळ्याजण येत नाहीत. हा, ते तर आहे. हे तर सगळीची सगळी संख्या दरवेळेला उपस्थित नसते बा, त्यांचं मिस होत जात की नाही बरोबर, तेवढा भाग जातो. म्हणजे आपोआप होत ते. सगळ्यांच्या नशिबाला सगळं येत नाही. म्हणजे आपल्याला जेवढं मिळतं ना ते आपल्या दृष्टीने बास पंधरात काढून तेवढी आपली उपासना झाली म्हणायची. आपलं नशीब की आपल्याला हे वाचायला मिळतंय, आपलं नशीब आहे की आपण येऊन बसू शकतोय, आपल्या तब्येत आपल्याला साथ देते, अमुक होतंय, काही काय असं ना आपण ऐकतोय, एवढे 4 गोष्टी, एवढं सुद्धा आपल्या दृष्टीने मोठी उपासना आहे. हे सगळं देवाची कृपा आहे म्हणून हे सगळं होतंय. अदरवाईज एवढं सुद्धा इतकं कानावर पडणं आणि इतकं कोणी चिंतन करणं मला सुद्धा अदरवाईज शक्य नाही. देवाची इच्छा असल्याशिवाय यातलं काहीही होत नाही. त्यामुळे आपण काही करतोय वेगळं असं म्हणायचं नाही, उलट भगवंताला प्रार्थना करायची की नाही, हे माझ्यातनं होऊ दे, हा हे होऊ दे असं वाटतं आपल्याला. पण 1 तास एवढा सुद्धा अवघड जातो तसा. सगळ्यांना बघा की दरवेळेला जमत नाही. मला फार वाईट वाटतं की चुकलं की असं वाटतं नाही, एवढं तरी जबरदस्ती यायला हवं, एवढं ऐकायला हवं, कारण त्या निमित्ताने आपण एवढं चिंतन करतो. नाही तर मी तरी कशाला बसते, तुम्ही तरी कशाला बसताय. मी तरी काय एकटी बसल्या तेवढं काय रेफरन्सला लागतं तेवढं मी वाचते करते. पण इथे कसं चिंतन होतं, चांगलं मनन होतंय, जास्त आपल्याला त्याच्यामध्ये मन गेलं ना की संसारातनं तेवढे आपली जातात. आणि मी तुम्हाला नेहमी सांगते की हा काळ आयुष्यामध्ये मोजला जात नाही. भागवतामध्ये सांगितलंय की तुम्ही जेवढा वेळ सत्संग करता ना तेवढं तुमचं आयुष्य वाढतं, कारण हे तुमचं काय काउंट केलं जात नाही आयुष्याला. म्हणजे हा 1 तास तुमचं आयुष्य वाढलं सगळ्यांना. तेव्हा जो असा इतिमाम योगी जानाति, असं मला जो जाणतो, कसं जाणतो की मला त्याला कर्म लागत नाहीत आणि त्याला कर्माने तो बद्ध होत नाही आणि कर्मफळाबद्दल त्याला इच्छा नाही, असं कर्म करणारा हा भगवंत आहे. तसंच आपण कर्म केलं पाहिजे. आणि तो अकर्ता आहे, करूनही अकर्ता आहे, अजन्म आहे. हा सगळं वरती त्यांनी म्हणलं अचर्चा आहे, है ना, अनाम आहे.
अनाम आहे, अचर्च आहे, अज आहे, असं जो मला जाणतो त्याला तो कर्माने बद्ध होत नाही. हे मजची स्तव झाली. ही ओवी पाठ करा खरं, ओवी अगदी पाठ करण्यासारखी आहे. हे मजची स्तव जाहले परी म्या नाही केली. हे मजची स्तव जाहले परी म्या नाही केले, ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा. ही मी अगदी पाठ करून ठेवली ओवी. हे माझ्यामुळे झालं पण मी केलेलं नाही. म्हणजे मी होतो त्या ठिकाणी पण हे माझं काही काम नाही असं जो जाणतो. म्हणजे आता तो भगवंत सगळ्यामध्ये आपल्या उपनिषदांनी काय सांगितलंय की भगवंत सगळीकडे ऑल परवेडिंग आहे. म्हणजे तुम्हाला मला सगळ्या सृष्टीला स्थावर जंगम सगळ्याला व्यापून आहे. ओके सगळ्यामध्ये आहे पण तो सगळ्यामध्ये असला तरी तो अलिप्त आहे. माझी कर्म लागत नाहीत त्याला, तुमची कर्म लागत नाहीत त्याला, किंवा सृष्टीमध्ये काय घडतंय त्याला काही लागत नाही. तो आहे त्याच्या अधिष्ठानावर सगळं चालतं पण त्याला एकही कर्म लागू पडत नाही. मुळात आपला आत्मा सुद्धा तसाच. आपला आत्मा जो आहे तो असाच आहे. त्याच्या अधिष्ठानावर हे कर्म केलं जातं, त्याच्या अधिष्ठानावर हा स्वभाव बनलेला आहे, त्याच्या अधिष्ठानावरती सगळा संसार केला जातो, सगळं केलं जातं पण तो कशामध्ये नाही. साक्षी. हे जो साक्षी स्थितीमध्ये जो राहतो, मग तुम्ही योगाने राहा, ज्ञानाने राहा, भक्तीने राहा, कुठल्याही मार्गाने राहा, या साक्षी स्थितीमध्ये जो राहतो तो सुटतो. आत्मजिज्ञासा म्हणजे काय हीच आहे की आत्मस्वरूप कसं आहे आपलं, तर आपल्या अधिष्ठानावरती हे सगळं होतं. आपला आत्मा आहे, आपण त्या ठिकाणी आत्मस्वरूपाची उपस्थिती असल्यामुळे प्रकृती हे सगळं काम करते. जीवात्मा आणि परमात्मा एक जीवात्मा हा परमात्म्याचा अंश, त्यामुळे सगळं जे काही आहे सगळे आत्म्याचे गुण आहेत ते जीवात्म्यामध्ये आहे. साक्षीपणा हा फार महत्वाचा आहे. ते साक्षी राहणं शिकलं, सगळं करायचं पण त्याच्यामध्ये बोलतायचं तसं नाही. आता पुढच्या वेळेला